नमस्कार, कोकणी फूड लवर्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खेकडा मसाला. ती पद्धतीने तयार केलेला खेकडा मसाला. इथे आपण घरगुती कोकणी मसाला वापरलेला आहे. तर मग आता आपण बघूया कसा करायचा ते. इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. तर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत. हे बघा, एक अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. तेल गरम झालं पाहिजे. आणि एक चमचा लसूण खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे. चांगलं परतवून घ्यायचं. थोडा लसूण लाल करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे कांदा. तर इथे कांदा मी 1 वाटी घेतलेला आहे. एक वाटी कांदा टाकला आहे. तो पण चांगला परतवून घ्यायचा. कांदा चांगला परतवून झाला. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं टाकणार आहे किसून. ते पण आपण चांगलं परतवून घेऊया. छान लाल झालेला आहे कांदा. कांदा शिजला की मग खेकडे सोडायचे त्याच्यामध्ये वाफवण्यासाठी. वास पण छान येतोय आल्या लसूणचा. तर हे खेकडे आपण त्याच्यामध्ये वाफवायला ठेवूया. आता इथे मी साफ करून खेकडे पूर्ण अख्खेच ठेवलेले आहेत वाफवण्यासाठी. मधून कापलेले नाही आहेत. आणि जे नांग्या आहेत उरलेल्या, त्याच्या जे कापलेले आहेत, काढून घेतलेले आहेत नांगे, ते मी मिक्सरला लावून वाटून त्याच्यामधलं ते पाणी होतं ते गाळून आपण ते पण वापरणार आहोत. तर झाकण ठेवायचं. 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि मग ते वाफवून झालेले असतात, शिजलेले असतात आतून. हा बघा, त्याचा कलर पण चेंज होतो. आता मी ते नांग्यांचं पाणी ओतणार आहे, जे गाळलेलं ते गाळून घ्यायचं ते. आणि हे पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये वाफवून घेऊया. आता हे मी वाफवून घेतलेत. त्यामध्ये आपण मसाला टाकायचा. इथे 3 चमचे मसाला टाकला आहे. आमच्याकडे तिखट खातात म्हणून मी इथे 3 चमचे टाकले. तर तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 चमचा किंवा 2 चमचा पण टाकू शकता, कारण आपलं त्याच्यात आपण वाटण पण टाकणार आहोत. आणि थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. हा आमचा घरगुती कोकणी मसाला आहे, तोच आम्ही वापरतो. सगळ्या फिशमध्ये आम्ही घरगुती कोकणी मसालाच टाकतो. त्याच्यावरती झाकण ठेवून आपण वाफवून द्यायचं, कारण का मसाला चांगला त्याला लागला पाहिजे आणि तो पण शिजला पाहिजे. झालेले आहेत 5 मिनटं. हे बघा, अशा प्रकारे हा मस्तपैकी त्याला तरी आलेली आहे. आणि आता इथे मी वाटण टाकलेलं आहे. खोबरा आणि कांदा, खोबरं, आलं ह्याची मी पेस्ट केलेली आहे. वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक, आणि ते मी ह्याच्यामध्ये टाकलं. तर जास्त नाही टाकायचं आपण, कारण का मग तो गोड लागेल. इथे मी 1 छोटी वाटी टाकलेलं आहे वाटण. आता हे झालेले शिजून तयार आहेत आणि आपला खेकडा मसाला पण तयार झालेला आहे. वरून छान अशी कोथिंबीर टाकायची. झाली, आपली डिश तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की बघा हा व्हिडिओ. थँक्यू.